जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. तर आम्ही बालाजी तिरुपतीला आलेलो आहे सर्वजण. तर सर्वांनी आता आम्ही काय केलं आहे, तकलीफ केली आहे बघू शकता तुम्ही. सर्वांची करून सुन्या आम्ही आंघोळ करून सुन्या आता बालाजी दर्शन घेण्यासाठी आम्ही वर आलेलो आहे. तर माझा जे आहे आता नवीन लुक बघू शकता. गोविंदा 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 आला रे. तर हे आपले सर्व मित्रमंडळ या ठिकाणी बसले आहेत बघू शकता तुम्ही. तर नवीन लुक याचा बघू शकता तुम्ही. नवीन लुक आता लाईव्ह दर्शन होणार आहे आता आमचं सर्वांचं. तर बघू शकता. तर आता आम्ही दर्शनासाठी जाणार आहे इथून थोड्याच वेळात. एवढी मंडळी बसली आहे दर्शनासाठी बाहेर बघू शकता तुम्ही. तर आता सकाळचे 5 वाजले आहेत मित्रांनो. थोड्याच वेळात जाणार आहे दर्शनासाठी. तर खूप सारी पब्लिक या ठिकाणी आलेली आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला दाखवतो तुम्हाला. आता इथून आपल्याला दर्शनासाठी जायचं आहे आतमध्ये. तर आता किती वाजता आपल्याला आतमध्ये सोडल काही सांगता येत नाही. तर बघू शकता तुम्ही. तर सर्वजण हे दर्शनासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत. सर्वजण दर्शनासाठी आले आहेत बघा. दूर दूरून आलेले आहेत बघू शकता मित्रांनो. तर या ठिकाणी आपल्याला गाड्या पण आहेत. तर आपल्याला डायरेक्ट जर जायचं असेल आपल्या दर्शनासाठी तर त्या गाडीमध्ये बसून सुद्धा तुम्ही जाऊ शकता. तर लोक चालेत काही लोक. तर या गाडीने जाण्यासाठी 20-20 रुपये तिकीट आहेत. तर आपल्याला 20-20 रुपये घेत आहेत गाडीवाले. माणसं बसून आहेत दर्शनवाली बसून आहे. 2 माणसं बसून आहेत. बघू शकता गाडी आलेली आहे या ठिकाणी. तर मित्रांनो सकाळचे 6 वाजले आहेत. तर बघू शकता. तर आम्ही पदयात्रा काढलेली आहे या ठिकाणी. तर सर्वजण आम्ही बालाजी दर्शनासाठी आम्ही निघालेलो आहे बघू शकता तुम्ही. तर आपले सर्व मंडळ या ठिकाणी येत आहेत. तर काही मागे आहेत बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर सर्वजण या ठिकाणी दर्शनासाठी आम्ही निघालो आहे. तर हे आमची सकाळची पदयात्रा निघाली आहे. तर साऊथ मधील सर्व तीर्थांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेलं ते म्हणजे तिरुपती बालाजी. या ठिकाणी दूरदूरून लोक येत असतात दर्शनासाठी. तर भारतातील सर्व लोक या ठिकाणी तिरुपती बालाजीचं दर्शन करण्यासाठी येत असतात दरवर्षी. तर मित्रांनो यावर्षी आम्ही पण पहिल्यांदाच आलो. तर आम्ही आता पायी दर्शनासाठी निघालो आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर हे खूप उंचीवर आहे. आजूबाजूला पूर्ण माळ आहे मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी स्वच्छता पण तशीच आहे.
तर सर्वीकडं स्वच्छता चांगल्या प्रकारे आहे या ठिकाणी. तुम्ही बघू शकता कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्हाला कचरा दिसणार नाही. तर या ठिकाणी पूर्ण जे सफाई कामगार जे आहेत या ठिकाणी स्वच्छता सर्व करतात. जास्त पब्लिक जर असेल तर डायरेक्ट त्याच्याद्वारे दर्शन लाईन लागते आणि दर्शन होते मित्रांनो. तर जास्त पब्लिक असेल तर बघू शकता मित्रांनो, हे आपली पूर्ण हे सावरीकर मंडळी. ये स्टार्ट. हे आहे बालाजी टेम्पल. तर बघू शकता या ठिकाणी सर्व भाविक जे आहे दूर दूरून या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत. बघू शकता साईबाबा हे घेत आहेत. बघू शकता तुम्ही. तर या ठिकाणी बघू शकता दुकान आहेत छोटे छोटे. या ठिकाणी तुम्हाला मूर्त्या वगैरे फोटो हे सर्व या ठिकाणी तुम्हाला मिळतील. बघू शकता सर्व तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते फोटो वगैरे. तर बघू शकता मित्रांनो, तेलंगणामधील तिरुपती बालाजी हे सर्वात मोठं देवस्थान आहे, सर्वात मोठं पर्यटन स्थळ आहे. बघू शकता भारतातून खूप दूरून लोक येत असतात दर्शनासाठी. तर जास्तीत जास्त श्रावण महिन्यामध्ये जास्त लोक येत असतात. बघू शकता तुम्ही, नजर जाईल तिकडं खूप अशी गर्दी आहे. बघू शकता तुम्ही दर्शनात तर बघू शकता तुम्ही तर जिकडं बघाल तिकडं तुम्ही बघू शकता तुम्हाला फक्त टकली केलेले दिसतील. तर या ठिकाणी आल्यावर तुम्हाला टकली करावं लागते मित्रांनो, कारण की असं मानतात की इथं टकली नाही केलं तर पावत नाही बालाजी आपल्याला, असं म्हणतात. तर आपल्याला या ठिकाणी टकली करणं आवश्यक आहे. तर तिकडं बघाल तिकडं तुम्हाला टकली केलेच माणसं दिसतील. बघू शकता तुम्ही. जिकडं बघाल तिकडं गर्दीच गर्दी आहे. तर मित्रांनो, आपल्या भारतातील सर्वात प्रसिद्ध असं देवस्थान म्हणलं तर बालाजी हे देवस्थान सर्वात प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, आमचं दर्शन झालेलं आहे या ठिकाणी आणि आता आम्ही इथून आता निघणार आहे रूमकडे. बघू शकता बघू शकता मित्रांनो कसं या ठिकाणी पाणी पडत आहे. तर